अहो या मुंबईत गर्दी बेकारांची आणि त्यात भरती झाली माझी एकाची मड्यावर पडावी मुठभर भाती आणि कशीच झाली आमची अहो ही मुंबई यंत्रांची तंत्रांची जगणारांची मरणाराची शिंडीची दाढीची हरसांच्या गाडीची नायलांच्या जार्जनच्या पल्लम साडीची फुटांच्या जोडीची पुस्तकांच्या थडीची आणि माडीवर माडी हिरव्या माडीची पैदाची तो भरती चोराची आई खाऊची भांडवलदारांची शिरजोरांची आणि पोटासाठी वाट ठरलेली होती मुंबईची आणि पाण्यानं भरलं खिस माझं वाण मला एका छत्रीची आणि मग त्या दरम्यान चळवळ उठली संयुक्त महाराष्ट्राची बेळगाव कारवार दहा मुंबईसह एक भाषिक राज्याची उठलं मराठी देश खूप खूप धन्यवाद. गेल्या 35 वर्षापासून मी तरी ही लावणी गातो. आता आमचे चिरंजीव गातात पण कधीच मी लावणीमध्ये कोणाच्या डोळ्याला पाणी आलेलं पाहिलं नाही. पण इथं बऱ्याच महिलांच्या डोळ्याला पाणी आलेलं पाहिलं. खूप खूप धन्यवाद. ही लावणी कोणाची आहे? तुमची आमची आमच्या गरिबीची आपल्या परिस्थितीची आहे आणि ती लिहिली 1932ला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. म्हणजेच तुमच्या आमच्या कष्टाचं कवित्व कसं असावं हे अण्णाभाऊ शाहीर यांच्या लेखणीमध्ये पाहावं. त्याच कामगाराच्या आमचे प्रवीण भाऊ करंडे यांनी हे 200 रुपये पाठवलेले आहेत. हे 200 रुपये नाही दादा तुमचे, आमच्या वतीनं हे आम्हाला 2 लाख रुपये मिळाल्यासारखं वाटतं. कारण हा पैसा कामाचा आणि कष्टाचा कामाचा पैसा. धन्यवाद दादा. पुन्हा धन्यवाद. महिलांचंच नाही प्रत्येक पुरुषाच्या डोळ्यात सुद्धा पाणी या ठिकाणी आलं. कारण हे आपलंसं वाटणारी जी लावणी आहे. खूप खूप आभार. यानंतर आपल्यामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित आहेत माननीय अलका दुक्कर, त्या ज्येष्ठ पत्रकारिता आहेत. तर त्यांना मी गोष्टींना विनंती करू की त्यांनी मोमेंटो देऊन त्यांचं स्वागत करायचंय. एकदा अलका दुक्कर यांच्यासाठी जोरदार टाळ्या. ज्यांनी मराठी न्यूज चॅनल बोलवलेले आहेत, बघितलेलं आहेत, त्यांना अलका दुक्कर यांचा परिचय नवीन नसेल. एकदा जोरदार टाळ्या आपण स्वागत करूया. धन्यवाद. साहित्य, संस्कृती आणि लोककला या एकाच माळेच्या मनी आपण म्हटलं तरी चालेल. आणि आपण चांगल्या पद्धतीने ही माळ अजून ताकदीची, मोत्याची आणि श्राद्ध शुक्राची करत आहोत. यानंतर ओके. यानंतर आता आपण अलका दुक्कर यांना विनंती करतो. त्याच्या अगोदर दादा सन्माननीय तानाजी भाऊ कांबळे यांनी 100 रुपये पाठवले. शारदाताई यांनी सुद्धा या लावणीसाठी 200 रुपये पाठवले. आणि शंकर भाऊ सरकार हे उपस्थित राहून त्यांनी सुद्धा 201 रुपये पाठवलेले. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. यानंतर अलका दुक्कर यांना विनंती की त्यांनी मार्गदर्शन. सर्वांना नमस्कार. मला यायला थोडा उशीर झाला कामानिमित्त, त्याबद्दल पहिलीच दिलगिरी व्यक्त करते. आणि तरी मला बोलायची संधी दिली. क्राऊड मॅनेजमेंट टीम थोडा पाठीमागे गोंधळ होतोय. माहित आहे खूप एनर्जी आपल्याला या गाण्यांनी भरलेली आहे. ती एनर्जी आपल्याला दिवसभर टिकवून ठेवायची आहे. थोडंसं आपण या कार्यक्रमासाठी आलोय, त्या कार्यक्रमाकडे लक्ष देऊया. थोडा गोंधळ कमी करूया. तर आज आपण श्रमिक सांस्कृतिक साहित्य संमेलन 2024च्या प्लॅटफॉर्मवर जमलेलो आहोत. मला खूप आनंद वाटतोय की या अशा प्रकारचा कार्यक्रम
कार्यक्रम होतोय आणि त्या ठिकाणी मला बोलण्याची संधी मिळाली आहे. खरं तर श्रमिक या विषयावर काम करणारे अनेक चेहरे, एकतर स्वतः श्रमिक आणि त्या विषयावर काम करणारे अनेक मान्यवर चेहरे इथे बसलेले आहेत. पण मी माझे अगदी मोलाचे 2 शब्द सांगते. मला दिलेला जो विषय आहे तो आहे बदलती संस्कृती, साहित्य आणि बदलती माध्यमे यांच्यामध्ये असंघटित महिलांचे योगदान व आव्हाने. थोडासा कठीण किंवा आपण कंपाऊंडिंग म्हणतो असा विषय आहे. 2-3 विषय एकत्र केलेले आहेत. पण अजिबात चिंता करू नका, मी तुम्हाला बोर करणार नाही. दुपारची वेळ आहे, जेवणाची वाट बघताय सगळेजण. मी मोजके 2-3 मुद्दे तुम्हाला सांगते. मी गेली 20 वर्ष पत्रकारिता करते. माझी ज्यांना ओळख नसेल त्यांना सांगते, मी पत्रकार म्हणून सध्या एका इंग्रजी डिजिटल माध्यमामध्ये काम करते. याआधी मी TV मध्ये 7-8 वर्ष काम केलंय. त्याआधी मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्रातही काम केलंय. आता 2014च्या आधी आम्हाला असं चिडवलं जायचं की गरिबांचे रिपोर्टर आहेत. म्हणजे काय तर गरिबांना पडणारे प्रश्न, पॉलिसी म्हणजे धोरणाच्या अंमलबजावणीत गरिबांना येत असलेल्या अडचणी आणि श्रमिक, कामगारांचे कायदे, विविध प्रकारचे होणारे अपघात आणि त्यामध्ये जे कंत्राटदार असतात किंवा त्याचे मालक असतात, हे जबाबदाऱ्या झटकतात, हे सर्व विषय आम्ही प्राधान्याने कव्हर करत असायचो. त्यामुळे आम्हाला गरिबांचे रिपोर्टर म्हणून चिडवलं जायचं. अर्थातच आमच्यासाठी ती अभिमानाची बाब होती, कारण वंचितांचा, बहुजनांचा आवाज जो दडपला जातो, दाबला जातो, तो मांडण्याची संधी मिळते, कुठेतरी एक न्याय मिळेल अशी आशा वाटते. आणि कम्युनिकेशन म्हणजे संवादाच्या आम्ही कामामध्ये आहोत, तर हे कम्युनिकेशन पॉलिसी मेकर्स पर्यंत, धोरणकर्त्यांपर्यंत आम्हाला पोहोचवता येतं, याचा आम्हाला आनंद वाटायचा. पण 2014 नंतर माध्यमं बदलली. म्हणजे काय झालं तर या माध्यमांवर संपादकीय वर्चस्व कमी होत गेलं आणि मालकांचं वर्चस्व वाढत गेलेलं आहे. आज तुम्ही न्यूज चॅनेल लावा, तुम्हाला काय प्रश्न दिसतील तिथे? तुमचे प्रश्न दिसतात का आजच्या न्यूज चॅनेल मध्ये? मुंबईमध्ये साफ करत असताना त्या गटारात असेल किंवा सिवेज लाईन मध्ये पडून अनेक मृत्यू झालेले आहेत. कालच मला ठाण्याच्या केसचे अपडेट आले. मिलिंद रानडे परवा दिल्लीला होते मुंबईच्या सफाई कामगारांच्या केससाठी. या बातम्या तुम्हाला कुठे दिसतात का? गटार साफ करणारे आता या गर्मीमध्ये खाली उतरलेले आहेत ना गटारात, कारण पावसाळा येतोय, पावसाळ्यात गटार पॅक होता नाही. तर ते ज्या पद्धतीने तुम्ही चालत असाल, लक्ष द्याल आजूबाजूला, याच्या बातम्या तुम्हाला दिसतात का? सोशल मीडियावर पोस्ट दिसतात का? सकाळी उठून 5 वाजताच्या बॅचला जे जातात काम करणारे कामगार लोक, हॉस्पिटलमध्ये असतील, कुठल्याही PMCच्या क्षेत्रात असतील, रस्ता साफ करणारे असतील, गार्डनमध्ये काम करणारे लोक असतील, सोसायटीमध्ये जाऊन कचरा उचलणारे लोक असतील, या सर्वांचे फोटो, बातम्या तुम्हाला सोशल मीडियावर दिसतात का? तुम्ही किती जण इंस्टाग्रामचे रील्स बघता? भरपूर लोक. सगळ्यांनी हात वर करा, लाजू नका, काही त्याच्यात चुकीचं नाहीये. पेपर वाचता तसं इंस्टाचे रील, अर्ध्या हॉलने हात वर केले. आता मला सांगा, तुम्हाला तुमचे चेहरे दिसतात का त्याच्यात? नाही ना. तर माध्यम बदललं म्हणजे काय झालं? 2014च्या आधी इन्स्टाची रील्स होती का आपल्या आयुष्यात? नव्हती. पण आजच एक रिपोर्ट आलेला आहे, अगदी अमेरिकेत देखील 80% प्रभाव जो आहे तो सोशल मीडिया म्हणजे आपण फेसबुक, आपल्याकडे म्हटलं तर इंस्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचॅट, त्यानंतर ट्विटर, फेसबुक, या सगळ्या सोशल माध्यमांवर ज्या प्रकारचं सादरीकरण केलं जातं त्याचा प्रभाव मतदारांच्या मनावर पडतोय. अशा प्रकारचे विविध प्रकारचे रिपोर्ट आहेत. आता मला दिलेला जो विषय आहे तो माध्यम, संस्कृती, साहित्य कसं बदललंय. आपण पूर्वी वृत्तपत्रात येणाऱ्या बातम्या आणि सगळं महत्वाचं मांडत होतो. तुमच्या घरातल्या लोकांनी आता वृत्तपत्र वाचणं किंवा रस्त्यावरून पण आपण 1 रुपयाचा पेपर घ्यायचो. आता आपण कशावर वाचतो? मोबाईलवर बातम्या वाचता, बरोबर. म्हणजे माध्यम कसं बदललं हे तुम्हाला कळतंय. पण या बदललेल्या माध्यमांमध्ये तुमचा आवाज मांडला जात नाही. आणि माझी तुम्हाला सगळ्यांना अशी विनंती आहे, आता जे सादरीकरण शाहिरांनी केलं म्हणजे स्पीचलेस, निशब्द केलेलं आहे आपल्याला, तर महाराष्ट्रातल्या साहित्यामध्ये ही ताकद आहे. याचा आपल्याकडे सगळ्यांकडे आधीचा अनुभव आहे. त्याला नव्या माध्यमांची, नव्या तांत्रिक शिक्षणाची जोड मिळाली पाहिजे. युवा सेल तर विविध प्रकारचे कार्यक्रम करतं, पण मी असं या निमित्ताने आवाहन करेन की श्रमिकांचं स्टँडअप कॉमेडी, मी आता त्या ताईंचं नाव विसरले, तुम्ही बघता का? त्या पूर्वी घर कामगार म्हणून काम करायच्या, आता त्या स्टँडअप कॉमेडी करतात. त्यांचं नाव मी विसरले. मी खरं तर आज आपण त्यांना बोलवू पण शकलो असतो किंवा भविष्यात बोलवू त्यांना.
करतात. माझं एवढं असं कोरलं गेलं वाक्य त्यांचं. मी एक स्टँडअप कॉमेडी बघितलं होतं, त्याच्यात त्या असं म्हणतात, मी ज्या घरी काम करते त्या बाईंना असा गैरसमज होता की आम्ही फक्त शिळं अन्न खातो. कळलं का तुम्हाला? म्हणजे त्यांना सतत शिळं अन्न दिलं जायचं, तर आम्हाला ताजं अन्न दिलं तरी आम्ही खातो. हे घर कामगार बाई वेगळ्या पद्धतीने ह्युमर म्हणजे जोकच्या माध्यमातून, विनोदाच्या माध्यमातून तुमच्या जीवनातले जे आपण ज्याला विरोधाभास म्हणतो, कॉन्ट्रोवर्सी तुम्हाला दिसल्यावर, आता जसं यांनी सांगितलं साहेब एसी लावून किंवा मालकीण एसी लावून आम्हाला कमी मानतात, तर हे तुम्हाला कसं मांडता येईल वेगवेगळ्या पद्धतीने. मला माहिती आहे तुमच्यातला प्रत्येक जण नाही करू शकत, पण कोणाच्या तरी डोक्यात अशा कल्पना असतील की या विषयावर कविता करावी. साहित्य म्हणजे काय असतं? तुमची अभिव्यक्ती असते. ती तुम्ही रील्सच्या माध्यमातून करा, ती तुम्ही वृत्तपत्रातल्या लेखाच्या माध्यमातून करा, त्याचं पुढे जाऊन पुस्तक होईल, कादंबरी होईल, फिक्शन म्हणजे आपण खऱ्या अनुभवांवर आधारित तुम्ही लिहिलं तर नॉन फिक्शन पुस्तक होईल. तुमच्या कल्पनेच्या आधारे तुम्ही काम करता आणि तुमच्या कल्पनेमध्ये तुम्ही कोणी एक मालकीण बाई तयार केली आणि लिहिलं तर मला असं वाटतं सोशल मीडियाचा आता जो बदललेला प्लॅटफॉर्म आहे तिथे आपण क्लेम करणं म्हणतो ना की जाऊन तिथे तुमचा आवाज मांडला पाहिजे. फक्त एंटरटेनमेंटसाठी ज्यावेळी ही माध्यमं वापरली जात आहेत त्यावेळी अशा प्रकारची अभिव्यक्ती जी ही घर कामगार बाई करते ती माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. मी साहित्यामध्ये जात नाही कारण अध्यक्ष मी एकतर उशिरा आले आणि अध्यक्ष त्याची सगळी बाजू घेतली. एक शेवटचा मुद्दा म्हणते, अलीकडेच म्हणजे 4-5 महिन्यांपूर्वी घर कामगारांसाठीच्या कायद्याचं पब्लिक कन्सल्टेशन झालं होतं आणि तिथे आम्ही गेलो होतो. इतके गंभीर प्रश्न मांडलेले आहेत, पॉलिसी लेवलचे, कामावरून काढणं, सिक्युरिटी या सगळ्याची, आणि याचं प्रतिबिंब तुमच्या जगण्यामध्ये कुठेही दिसत नाही. बरोबर आहे ना? आज असं म्हटलं जात आहे की आपण विकसित देश होणार आहोत 2047 मध्ये. तुम्हाला असं वाटतंय का सगळ्यांना नोकरीची चिंता केली आहे तुमची? एक दिवसाचा खाडा केला कामाला तर घरात पैसे येतात का? बँकेत 15 लाख आले का? कोण देणार होतं? उत्तर देऊ नका, मनात विचार करा. बरोबर आहे ना? आले का तुमच्याकडे पैसे? 15 लाख आले नाही. ते 15 लाख कमावणं 2047 पर्यंत तुमच्याच डोक्यावर जबाबदारी आहे की नाही? त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी विचार करायच्या. साहित्यामध्ये तुमचे अनुभव, आता आपण अण्णाभाऊ साठेंचं ऐकलं, इथे सर्व महत्त्वाचे जे श्रमिक संस्कृतीशी जोडलेले साहित्यिक आहेत. मला खात्री आहे सकाळपासूनच्या सेशनमध्ये यावर चर्चा झाली असेल. तर माझं तुम्हाला काय आव्हान आहे, मी गावामध्ये शिकले, मला हसायचे सायकलवरून पत्रकारिता करायचे म्हणून, कारण माझ्या गावात कोणी महिला पत्रकार किंवा पत्रकार पुरुष बघितले होते पण असं पत्रकारिता करू शकते असं वाटलं नव्हतं. बरोबर आहे ना? पण मी इथपर्यंत आले आणि मी पत्रकारिता केली, मी त्यातलं सगळं शिकते, 20 वर्ष टिकून राहिले. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना असं वाटत असेल की कोणीतरी देवता येईल आणि तुम्हाला वाचवेल. आंबेडकर होते पण ते महामानव होते. बरोबर आहे ना? आंबेडकरांनी आपल्याला मार्ग दाखवलेला आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. तर तुम्हाला काय करायचंय? तुमचा आवाज, स्वतःचा आवाज स्वतः बनायचा आहे तुम्हाला. आणि त्यासाठी आताचे इंस्टाग्राम असेल, रील्स असतील, विविध प्रकारची माध्यम असतील, तुम्हाला जे लिहायचंय त्याचा आधार घ्या, लाजू नका. हे मी सांगेन. तुमच्यातल्या किती जणांना आवडेल कॅमेऱ्यावर येऊन बोलायला? अनिल भाऊंची मी कोऑर्डिनेट करते, आपण पुढचं श्रमिक साहित्य संमेलनामध्ये हे सगळे आवाज देऊ. तर मला असं वाटतं या प्रकार, कारण पुस्तकं वाचायला कंटाळा येतो. बरोबर आहे ना? किती जण पुस्तकं वाचतात? हिंदी में आप में से कितने लोग किताबें पढ़ते हैं? बहुत ही कम हाथ. जितने लोग रील्स देखते हैं उतने किताबें नहीं पढ़ते, है ना? प्रेमचंद पढ़ा है आप सबने? तो प्रेमचंद भी पढ़ो ऐसे मैं बोलूंगी, क्योंकि मेरे लिए कफन जैसी जो कहानी है वो श्रमिक पूरे जो कल्चर की हम बात कर रहे हैं उसके लिए मेरे लिए बहुत ही इम्पोर्टेंट ऐसे कहानी है. बट आज हम क्या देख रहे हैं? आज हम देख रहे हैं कि जो हिस्ट्री सिखाई जा रही है स्कूल के बुक्स में वो चेंज हो रही है. मुझे पता नहीं कि जैसे हमें प्रेमचंद सिखाया गया, जैसे हमें अण्णाभाऊ साठे सिखाए गए, वैसे आज के ज़माने में स्कूल के बच्चों को सिखाए जा रहे हैं या नहीं जा रहे. तो ये हमारी जिम्मेदारी भी बनती है. जैसे डेमोक्रेटाइजेशन हुआ है, आज ऐसा नहीं है कि कोई फिल्म अनुराग कश्यप भी बना सके, है ना? आप भी, आपके हाथ में जो ये मीडियम आया है, थोड़ा टेक्निकल नॉलेज, स्किल्स आपको सीखना है. और आपके जो अनुभव है, जो आपके पर्सनल अनुभव है, देखो अभी तक कैसा होता था, आपके अनुभव के आधार पर कोई कुछ बनाता है, उसको अवार्ड मिलते हैं, वो
जो पर्सनालिटी है वो बड़ा नाम फेम कमा जाती है ना। तो आपको अभी क्या करना है, तुमचं जे आयुष्य जे तुम्ही जगलेले आहात, तुमचे अनुभव आहे। मी 20 वर्षापूर्वी, मला त्या पुस्तकाचं नाव आठवत नाही, पण कचरा वेचक बाईच्या एका मुलीची कहाणी वाचलेली होती, ट्रान्सलेटेड होती। तर ते जे पर्सनल अनुभव, लिव्ड एक्सपिरियन्सेस असं त्याला म्हटलं जातं इंग्रजीमध्ये, त्याच्या मर्यादा पण आहेत, साहित्याच्या फॉर्ममध्ये मी आता जात नाही, पण मला असं वाटतं जे तुम्ही जगलाय, जो आप लोग रोजमर्रा की जिंदगी जी रहे है ना, वो दूसरा कोई आके नहीं लिख सकता। तो मेरी आप सबको विनंती है, हम लोग बात करेंगे इसका कौन से फॉर्मेट में क्या कर सकते हैं, बट प्लीज जो 2 लाइनें हैं लिख सके लिख दो। जिनको रिकॉर्ड करने में इंटरेस्ट है, कैमरा के सामने आके, घर में कोई बेटे को बोल सकते हैं, आपके घर में हस्बैंड है उसको रिक्वेस्ट कर सकते हैं, तो 2 लाइनें आपके लाइफ के बारे में जिसको रिकॉर्डिंग करना है वो करो। और ये बातें रखना, सामने रखना बहुत जरूरी है। मैं छोटी सी चीज जो एक डरावनी या वार्निंग या अलर्ट वाली ऐसे मुझे लगती है, आजकल इंस्टाग्राम पे ऐसे ट्रेंड मैंने देखे कि मेरी जाति कौन सी है और मैं ये जाति में क्यों सबसे अच्छी ये सोसाइटी के एलिमेंट हूँ, ऐसे लोग वीडियोस बना रहे हैं। और वो लोग हम रिजर्वेशन से नहीं आते ऐसी बातें बोल रहे हैं। ये बोलने के समय पे वो ये बोल रहे हैं कि आप रिजर्वेशन से आते हैं तो आप कितने नीचे हो, आपकी बुद्धिमत्ता, आपका मेरिट नहीं है। तो ये मेरिट का जो पूरा मामला है, ये इंस्टा के रील्स पे बहुत ही कैजुअल तरीके से लोगों में फैलाया जा रहा है। तो मेरा आपको ये कहना है, आपको अगर रिजर्वेशन का फायदा हुआ है तो वो कैसे हुआ, क्यों हुआ, आप कौन से घर से आते हो, है ना, इसकी स्टोरी बनाना ये आज का साहित्य है, ये आपका कंट्रीब्यूशन होगा। मैं ये नहीं कह रही हूँ कि आप सबको मतलब ये बहुत इजी है, रोज के आपके बहुत सारे चैलेंजेस रहेंगे, है ना, उसके बारे में आप फिर आप बोल रहे हैं, हमें आप आके बोल रहे हैं हमें क्या करना है। तुम्ही म्हणाल माझी एवढी कामं आहेत आणि त्याच्यात मला ताई तुम्ही अजून एक काम सांगताय, पण काय करणार, वेळ अशी आलेली आहे की असलेली मेनस्ट्रीम माध्यमं हे विषय नाही लावून धरत आहेत। आज कामगार कायद्यामध्ये जे बदल होऊ जात आहेत, माझी मैत्रीण लक्ष्मी यादव, मला वाटतं ती युवा सेंटरशी पण जोडलेली असावी, नवी मुंबईतच राहते ती, कंत्राटी कर्मचारी होती, सुप्रीम कोर्टापर्यंत ती लढली, ती आता तिचा मुलगा मला वाटतं 10 वर्षापर्यंत झालाय। जेव्हा ती गरोदर होती तिला तेव्हा कामावरून वेगळं कारण देऊन काढण्यात आलं। आता तुमच्यापैकी किती कंत्राटी कामगार आहेत सांगा, बहुतेक सगळे असतील, बरोबर ना। आप में से परमानेंट कोई है यहाँ पे गवर्नमेंट जॉब पे, बहुत कम लोग हैं। तो जो कॉन्ट्रैक्ट पे काम करते हैं उनको, तो ये औरतें अगर प्रेग्नेंट होती है उनको काम से निकाला दिया जाता है। तो मुझे ऐसा लगता है ये सभी स्टोरीज अगर हम बार बार रिपीट करेंगे तो जाके कहीं मेनस्ट्रीम मीडिया इसको रजिस्टर करेगा, अटेंशन देगा, और 2024 की इलेक्शन हमारे सबके लिए बहुत ही अहम मायने रखती है। आप बोलेंगे साहित्य पे चर्चा है और मैं इलेक्शन की क्यों बात कर रही हूँ, क्योंकि फेमिनिस्ट हूँ मैं हार्डकोर, और फेमिनिज्म की क्या लाइन है, पर्सनल इज पॉलिटिकल। जो जो मेरे चॉइसेस आहे, मी जे जे जगते, मला साडी घालायची, घरात गाऊन घालायचा आहे, ड्रेस घालायचा आहे, टिकली लावायची की नाही लावायची, हे अधिकार माझे स्वतःचे आहेत, बरोबर आहे ना। मला कोणी सांगू शकत नाही की तुम्ही कसं जगायचंय, आणि सो पर्सनल इज पॉलिटिकल। अगर ये मेरे अधिकार का कोई अतिक्रमण कर रहा है इसके ऊपर, तो आवाज उठाना मेरा काम बनता है। और इसीलिए आने वाली इलेक्शन आपको बहुत वाइजली, मतलब बहुत सोच के वोटिंग करना है आप सबको। और ये मेरा एक ये लास्ट लाईन रहेगी, येणाऱ्या निवडणुकीमध्ये खूप विचार करून मतदान करा। जे मी काही स्टँडअप कॉमेडी किंवा इतर साहित्य सांगितलं, ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांना मी नक्की शेअर करीन। इथे अनेक तरुण चेहरे दिसत आहेत आणि मला असं वाटतं एक आश्वासक असं पाऊल आहे। ज्या पद्धतीने जातीयवाचक रील्स बनतायत, तसेच बुद्धिस्ट आणि आंबेडकरवादी पण खूप मोठ्या प्रमाणात, आताच मी दलित रॅपर्सची एक स्टोरी केली, तर दलित रॅपर्सचं जे एक मोठ्या प्रमाणावर गेल्या 15 वर्षात महाराष्ट्रातल्या विविध याच्यामध्ये वाढलेले लोक आहेत, तर हे साहित्याचं योगदान आहे। आपण साहित्य जेव्हा म्हणतो तेव्हा ट्रेडिशनल पुस्तकं, पुस्तिका, कादंबऱ्या किंवा आत्मचरित्र एवढं मर्यादित ठेवता नाही, कारण माध्यमं बदललेली आहेत। स्टोरी टेलिंगच्या पद्धती, म्हणजे स्टोरी टेलिंग म्हणजे आपण कहाण्या जशा सांगतो, जैसे कहाणी हम शेअर करते, उसके पैटर्न
बदले हैं, उसका मीडियम बदला है, तो मुझे ऐसे लगता है दलित रैपर्स का भी एक बहुत बड़ा कंट्रीब्यूशन आज के ज़माने में साहित्य में है, जैसे शायरी का है। और ये सब एक दूसरे के ऊपर काम करते हैं, एक दुसऱ्यांना ते प्रेरणा देतात, हे दोन्ही जे घटक आहेत ते। आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करून योग्य प्रकारची ट्रेनिंग घेऊन हा संस्कृतीचा जो सगळा वारसा आहे तो आपण पुढे नेऊया, आणि त्यामध्ये जी मदत माझ्याकडून होऊ शकेल ती करायला मी नक्की तयार आहे। थँक्यू व्हेरी मच पुन्हा एकदा। धन्यवाद, खूप खूप आभार, तुम्ही आलात आणि तुम्ही आमच्याशी फार शेअर केला। आणि खरं तर ताईंनी हे आश्वासन दिले आणि ते आपल्याला घ्यायचे, जिथे जिथे आपल्याला गरज पडेल तिथे ताई असतील। खूप खूप आभार, बहुत शुक्रिया। अभी मैं एक अनाउन्समेंट आहे, अशोक खाडे यांचा आधार कार्ड इथे आलेला आहे, तर जर कोणी ओळखत असेल तर नंतर त्यांनी घेऊन जा। अशोक खाडे, यस सुनील दादा। शाहिरांना नवलखा करंडे यांनी 500 रुपये दिले आणि त्यांचा सन्मान केलाय, आणि बाबू डोके यांनी 100 रुपये देऊन त्यांचा सन्मान केलाय। एकदा जोरदार कार्यकर्त्यांसाठी। यानंतर संमेलन अध्यक्ष म्हणून मी अविनाश कदम सरांना विनंती करेन की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचे। अविनाश सरांचं मनोगत झाल्यावरती आपल्याकडे जसं ताईंनी सांगितलं, आपल्याकडे रॅपर्स आहेत जे नवीन आहेत, नवीन मुलं आहेत, शिकतायत, तर एक रॅपर या ठिकाणी करूया आणि मग जेवणाला सुट्टी करू। जेवणानंतर परत आपल्याला शाहीर जे आहेत त्यांचा परफॉर्मन्स वेगवेगळ्या पद्धतीने बघायला भेटणार आहे। त्यामुळे आपल्याला आजचा दिवस कामगार दिवस म्हणून आपल्याला याच ठिकाणी घालवायचा आहे। तर मी अविनाश दादांना एकदा विनंती करतो, जोरदार टाळ्याने आपण अविनाश दादांचं स्वागत करूया। कामगार, कष्टकरी आणि युवा बंधू भगिनींनो, खरं तर मला बोलवलं गेलं त्या म्हणजे ओळख करून देताना सगळ्यांनी सांगितलं होतं की मी कवी आहे, शाहीर आहे, पण भाषण करायची मला तशी एवढी सवय नाही, पण तरीसुद्धा काही वेळेला भाषण करायला लागतं, तसं मी आज तिथे उभा आहे। थोडक्यात बोलेन, पण आपल्या देशामध्ये आज संस्कृतीची काय परिस्थिती आहे याच्यावर मला बोलायचं, पण त्याच्या आधी शाहिराने जे गाणं सादर केलं, माझी मैना गावावर राहिली, त्याची एक मला आठवण झाली। आमचे एक शाहीर विलास भोगरे यांनी ती मैना गावावर राहिलेली आहे तिचं दुःख व्यक्त करणारं गाणं लिहिलं होतं, आणि मी त्यांना विनंती आहे की ते गाणं मिळवून ह्या गाण्याच्या बरोबर ते गाणं लगेच त्यांनी सादर करावं। माझा राघू मुंबईला गेला ग, त्याचा काल आला का उद्याला, असं म्हणून त्या महिलेचं दुःख, महिला तिथे काय, तो राघू मुंबईला गेल्यावर महिलेची काय अवस्था आहे असं त्या विलास भोगरेंनी त्या गाण्यात दिले। तर माझी शाहिरांना विनंती आहे, कुठे आहे ते बाई, तर त्यांनी पण ते गाणं पण ह्या गाण्याबरोबर सादर करावं। हे गाणं खरं तर विलास भोगरे ज्याला सवाल जबाब म्हणतात तशा पद्धतीने सादर करायचा, म्हणजे एका बाजूला ज्यावेळी शेख जैनू चांद हे गाणं सादर करायचे, लगेच उठून विलास भोगरे हे महिलेचं गाणं सादर करायचं। तर अशा तऱ्हेची एक संस्कृती आपल्या देशामध्ये होती, आणि त्याचं कामगार भागामध्ये लोक खूप ही संस्कृती एन्जॉय करायचे। तर आता आज संस्कृती खूप बदललेली आहे। देश स्वतंत्र झाला त्यावेळी अण्णाभाऊ साठे म्हणाले होते की ये आजादी झूठी है, इस देश की जनता भूखी है। तो खरं तर मी मराठीतून बोलतो, पण हिंदीमधून जमेल तसं बोलेन मुंबई या हिंदीतून, तो वो आप समझ लेंगे क्योंकि वो हिंदी इतना यूपी वाला हिंदी तो मुझे नहीं आती है, तो मुंबई या हिंदी तो जरूर आती है। तो उन्होंने कहा था कि ये आज़ादी झूठी है, इस देश की जनता भूखी है। आज हमारे शायर गा रहे थे, ये कैसा राज है भाई, ये झूठा राज है। म्हणजे 75 वर्षामध्ये आपली परिस्थिती बदलली का? नाही बदलली। मग आपण इतकी वर्ष ते लिहित होतो का, आपलं काव्य सादर करत होते, शायरी सादर करत होते, काहीतरी झालेलं आहे असं की आपण हे बदलू शकलो नाही। खरं तर स्वतंत्र भारत स्वतंत्र झाला त्यावेळी जे लोक राज्यावर होते त्यांच्याविषयी लोकांना आशा होती की स्वातंत्र्य लढ्यात लढलेले लोक होते आणि मग ते आपल्या देशामध्ये काहीतरी नीट घडवू शकतील अशी त्यांना आशा होती। पण त्यांनाही हे स्वप्न भारताचं जे आहे, जे आंबेडकरांनी आपल्या संविधानाने मांडलं ते पुढं करता आलं। आंबेडकरांनी सुद्धा एक संविधान दिलं। आपण नेहमी म्हणतो हे संविधान आम्ही बदलू देणार नाही, हे संविधान म्हणजे आमचं हे आहे। तर आंबेडकरांनी सुद्धा ज्यावेळी संविधान लिहिलं त्यावेळी धोक्याची सूचना केली की हे संविधान
त्याच वेळी चांगलं ठरेल जर ते चांगल्या लोकांच्या हातात पडलं. ते जर चांगल्या लोकांच्या हातात पडलं नाही तर हे संविधान वाईट ठरेल. आंबेडकरांनी दुसरी एक सूचना दिली होती की ह्या संविधानाने आपल्याला राजकीय हक्क दिलेला आहे, मतदानाचा हक्क दिलेला आहे, पण अजूनही सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात हे सगळं जे आहे नियंत्रण ते त्याच लोकांच्या हातात आहे की ज्यांना ते बदलावंसं वाटत नाही. आणि म्हणून त्यांनी म्हटलं होतं की हे जर बदललं नाही आपण येत्या काळामध्ये तर हे संविधानसुद्धा ही संविधानाला उभा केलेला डोळ्याला कोसळून पडेल. तर हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे ज्यावेळी संविधानाविषयी आपण म्हणत असतो त्यावेळी की आता खरं तर म्हणतात की आम्ही संविधान बदलणार नाही, संविधान बदलणार नाही. खरं तर त्याला बदलायची गरजच नाही. गेल्या 14 वर्षात त्यांनी संविधान इतकं धाब्यावर बसवलेलं आहे की त्यांना संविधान न बदलता सुद्धा संविधान त्यांनी मोडीत काढलेलं आहे असं आपण बघतो. अनेक गोष्टी आहेत म्हणजे त्याच्या बाबतीमध्ये आपण बघितलं तर त्यांनी ज्या पद्धतीने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला केलेला आहे, त्यांनी ज्या पद्धतीने लोकांच्या आंदोलन करण्याच्या स्वातंत्र्यावर हल्ला केलेला आहे, तो सगळा आपण जर बघितला तर संविधान त्यांनी जवळजवळ मोडीत काढलेलं आहे. त्यामुळे ते म्हणतात आता सुद्धा निवडणुकीचा माहोल आहे आणि मोठ्या भाषणामध्ये सांगतात की आम्ही संविधानावर जे बोललं जातं की यांना 400 पार हवे ते संविधान बदलण्यासाठी हवे, त्यावेळी ते जोरात सांगतात आम्ही अजिबात संविधान बदलणार नाही. कारण त्यांना खात्री आहे की संविधान न बदलता सुद्धा आम्हाला हवं ते करू शकतो. तर हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. अगदी जोरात आपण जरी म्हणत असलो की आम्ही बदलू देणार नाही आमच्या बाबासाहेबांचं संविधान, तरी एका बाजूला त्या संविधानाला कशी चूड लावली जाते हे पण आपण आता लक्षात घेण्याची गरज आहे. याची सुद्धा आपल्याला आकलन होण्याची गरज आहे. तर असं 75 वर्षामध्ये असं का घडलं नाही? 75 वर्षामध्ये आपण का आपली परिस्थिती बदलू शकलो नाही? आजही अशी परिस्थिती का आहे की आपण म्हणतो की हे कैसा राज आहे बाई, छोटा राज आहे असं का म्हणतो? त्याचं कारण असं की 75 वर्षामध्ये ज्या पद्धतीने राज्यकर्ते आले त्या राज्यकर्त्यांनी ज्याला खऱ्या अर्थाने ज्याला म्हणतो की कामगार कष्टकरी वर्गाचं राज्य आलं नाही आणि त्यामुळे ह्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर हे बदलू शकलं नाही. आता काय झालं माहिती आहे की आता हे सगळं चाललेलं असताना 90 साली ही आली, जागतिकीकरण आलं, त्यानंतर सगळं चित्रच बदललं. त्यानंतर एकदम एक बाजारू संस्कृतीचं हे निर्माण झालं. तोपर्यंत किमान आपल्या परंपरा आणि संस्कृतीविषयी लोक जागरूक होते, काहीतरी ते टिकवण्याचा प्रयत्न करत होते. पण बाजारू संस्कृती आल्यावर तिचा एवढा प्रभाव पडला. आता ताईंनी सांगितलं की ते सगळं TV मीडिया, सोशल मीडिया म्हणून सगळ्यातून ज्या तऱ्हेचं चित्र ते उभं केलं गेलं त्याचा फार मोठ्या प्रमाणावर प्रभाव लोकांवर पडला. आणि अगदी कामगार कष्टकऱ्यांना सुद्धा वाटायला लागलं की हे सगळं जीवन जे ते TV वर दाखवलं जातं, जाहिरातीमुळे दाखवलं जातं, हे खरं जीवन आहे आणि आपल्याला अशा ठिकाणी जायला पाहिजे असं सगळ्यांना वाटायला लागलं. अशा तऱ्हेच्या त्यांच्या आकांक्षा निर्माण झाल्या. आणि हे सगळं जे बाजारू संस्कृती निर्माण झालं त्याचा एवढा जोर झाला की आपल्याला लक्षातच आलं नाही की हे सगळं आपल्याला वाटत. म्हणजे आम्ही मला आठवतं की काही वर्षापूर्वी कोण बनेगा करोडपतीचा आम्ही कार्यक्रम बघायचो. त्यावेळी त्या कार्यक्रमामध्ये भाग घेणाऱ्यांना विचारलं जायचं की तुम्ही करोडपती झाल्यावर काय करणार? तर बरेच लोक म्हणायचे गाडीवर बंगला लेना. तो ये जो है गाड़ी और बंगला लेना तो हमारी जो संस्कृति है उसको भूलकर हम गाड़ी और बंगला की संस्कृति के पास जा रहे हैं. अभी भी आता सुधा ये अभी जो ये इसका अंबानी के लड़के का जो ये शादी का एक कुछ ये हो गया है और 8 लोग वही देखते थे मीडिया में. तो ये सब आज के मीडिया में ये सब बदल गया है. वो हमारे लिए कुछ थे. म्हणून आजचं हे जे सांस्कृतिक संमेलन आहे याच्यामध्ये आपण आजही आपली जी संस्कृती आहे, आपल्या ज्या आकांक्षा आहेत ह्या आपल्या साहित्यातून आणि गाण्यातून यायला पाहिजे. मला वाटतं हे मी शेवटचं जसं भाषण करतोय नंतर भाषण होऊ नये असं मला वाटतं. नंतर गाणी, कविता, साहित्य याच्यातूनच आपण आजचं हे दिवस साजरा करूया. कारण भाषणं खूप ऐकतो. हल्ली निवडणुकीचा माहोल आहे, खूप मोठ्या प्रमाणावर लोकांची भाषणं ऐकतो आणि एकूण निवडणुकीच्या माहोलातली जी भाषणं ऐकतो त्याच्यातून आपल्याला लक्षात आलं असेल की राज्यकर्त्यांची संस्कृती काय आहे, किती खालावलेली आहे. नैतिकदृष्ट्या राज्यकर्ते कुठल्या स्तराला पोचलेले आहेत. म्हणजे तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणावर पैसा, स्वार्थ याच्यामध्येच लोक गुंतलेले आहेत. पैशासाठी कोणी कुठे चाललं आहे, पक्ष बदलत आहेत काय, हे करतायत का, इकडे तिकडे जातात काय, 50 कोटी वगैरे अशा घोषणा यावेळी यायला लागलेल्या आहेत. त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की आपली सगळी संस्कृती जी आहे ती जागतिकीकरणानंतर मोठ्या प्रमाणावर बाजारी संस्कृती झालेली आहे. पैशाला महत्त्व आलेलं आहे.
म्हणजे पूर्वी लोकांमध्ये आपुलकी प्रेम असायचं, एकत्र जमून काहीतरी ते करायचं. आता लोकांना वाटतं की सगळं आम्हाला पैशाने खरीदता येतं. पैशाने प्रेम मिळेल, पैशाने प्रतिष्ठा मिळेल, पैशाने प्रसिद्धी मिळेल, पैशाने सगळं काय सुंदर बायको मिळेल पैसा असला की, असं सगळ्यांना वाटायला लागलं. आणि हे जे पैशाचं महत्त्व जे वाढलेलं आहे ते ह्या आत्ताच्या संस्कृतीचं एक लक्षण आहे. आणि हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की ही पैशाची जी संस्कृती जी आहे ती पैशाची संस्कृती ही काही माणसाची संस्कृती नाही. ज्याला आपण म्हणू ना माणूस, तर आम्ही म्हणायचो की श्रमाचा माणूस जगू दे आणि पैशाचा माणूस बनू दे. तर पैशाचा माणूस जर उद्या हावी झाला, प्रबळ झाला, तर आपण जे म्हणतो ते संस्कृतीच्या गोष्टी करतो, आपण जी संमेलनं घेतो, ही संस्कृती हळूहळू लयाला जाईल. कामगारांची कष्टकऱ्यांची संस्कृती लयाला जाईल अशी परिस्थिती आहे. बरं, हे सगळं आपण म्हणतो की हे सगळं चाललेलं आहे, त्याच्यात परिस्थिती पैशामुळे काय बदललेली आहे का? खूप मोठा पैसा आपल्या लोकांच्या हातात आलेला आहे का? एका बाजूला आपला देश काय आपली आर्थिक प्रगती एवढी जोरात चाललेली आहे की येत्या काही दिवसातच आपण जगामधली दुसऱ्या क्रमांकाचं श्रीमंत राष्ट्र बनू असं सांगितलं जातं, असं सारखं सांगितलं जातं. पण खरंच हा पैसा जो दुसऱ्या क्रमांकाचं श्रीमंत राष्ट्र बनवण्यासाठी जी संपत्ती आहे ती संपत्ती नेमकी जाते कुठे? गरिबांकडे येते का? सामान्य माणसाकडे येते का? तर त्याची काही आकडेवारी माझ्याकडे आहे. म्हणजे ती फक्त आकडेवारी फार जास्त जाणार नाही, पण त्याच्यामध्ये असं आहे की 1% जे देशातले लोक आहेत त्यांच्याकडे देशातल्या 40% संपत्ती त्यांच्याकडे आहे. काही दिवसापूर्वी, काही वर्षापूर्वी सेन नावाच्या माणसाने अहवाल सादर केला होता. त्यांनी म्हटलं होतं की काय उत्पन्न आहे देशातल्या लोकांचं. देशातल्या 80% लोकांचं उत्पन्न दर दिवसाला दरडोई उत्पन्न 20 रुपये आहे. त्या 20 रुपयात 2 वडापाव सुद्धा येत नाही. जर 80% लोकांचं उत्पन्न 20 रुपये असेल तर आपला देश कुठे आहे? आणि आज जे मोठ्या वर्गाला करतोय की आपला देश लवकरच जगातली दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत राष्ट्र होणार आहे, तेच लोक देशातल्या 80 कोटी लोकांना मोफत धान्य देतात. म्हणजे 140 कोटी लोकांपैकी 80 कोटी लोकांना जर मोफत धान्य द्यायला लागतंय तर आपण कुठे आहोत? म्हणजे खरोखर ही संपत्ती जी आहे ही संपत्ती लोकांमध्ये गेलेली आहे का? सामान्य माणसाकडे गेलेली आहे का? असंघटित कामगारांना आज 10,000 रुपये महिन्यापेक्षा जास्त पगार, बरेचसे 90% असंघटित कामगार 10,000 रुपयापेक्षा जास्त पगार घेत नाहीत अशी परिस्थिती आहे. हे सगळं चाललेलं आहे. आणि तरीसुद्धा आपल्या लोकांना ते सगळे टी व्हीवर जे दाखवलं जातं, ह्या सोशल मीडियामधून जे दाखवलं जातं त्याच्याविषयीची काहीतरी त्यांना आकांक्षा आहे, हे पाहिजे, असं जगायचं आहे. आणि म्हणून म्हणतो की आपण हे सगळं करत असताना आपली संस्कृती आपण सामूहिकरित्या जगत होतो, आपण सामूहिकरित्या सण साजरे करत होतो, याच्याकडे आपण कधी जाणार की आपण असं. आणि याच्यातून व्यक्तिवाद पण वाढलेला आहे मोठ्या प्रमाणावर. ते लोक आणि फ्रस्ट्रेशन आहे. म्हणजे आपल्याला पाहिजे हे सगळं दिसतंय, ते आकर्षक वाटतंय, ते आपल्याला हवं आहे, पण ते आपल्याला मिळू शकत नाही. आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर लोकांमध्ये नैराश्य आहे, डिप्रेशन आहे. खूप मोठे. आणि डिप्रेशनची ही आत्ता गेल्या काही वर्षात जेवढं वाढलं आहे तेवढं पूर्वी कधी नव्हतं. आत्महत्यांचं प्रमाण जेवढं वाढलं तेवढं पूर्वी कधी नव्हतं. स्पर्धा आहे, त्या स्पर्धेमध्ये मुलांना घातलं जातं, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे, हे पूर्वी कधी नव्हतं. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढलं काय मोठ्या प्रमाणावर. त्यांना ज्याला कार्पोरेट शेती म्हणतात त्याच्यामध्ये ढकललं गेलं. आणि मग कार्पोरेट शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज लागतं, पैसा लागतो. तो पैशासाठी त्यांना ते कर्ज काढावं लागतं आणि ते कर्ज फेडता येत नाही. आणि मग शेती काय त्यांना पाहिजे तशी होत नाही, म्हणून बरेचसे शेतकरी आत्महत्या करतात. हे आधुनिक जे बाजारू आणि कॉर्पोरेट जे जग आहे त्या जगाचे हे परिणाम आहेत. आणि म्हणून आपण लक्षात ठेवायला पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये आपण विचार करायला पाहिजे. आणि आपली संस्कृती काय आहे, आणि खरंच ही संस्कृती आपल्याला जर हवी असेल तर आपल्याला ह्या कॉर्पोरेट संस्कृतीपासून, बाजारू आणि जी ज्याला म्हणतात चंद्रवादी संस्कृती ह्याच्यापासून आपल्याला फारकत घ्यावी लागेल. आणि हे करण्यासाठी आपल्याला खरं तर काही चांगल्या गोष्टी पण जगात घडत आहेत. हे जे कॉर्पोरेट संस्कृती आहे त्या संस्कृतीने एक दुसरी गोष्ट केलेली आहे, ती म्हणजे माणसामध्ये भेद निर्माण करणं, माणसामध्ये लढे करणं. म्हणजे मोठ्या प्रमाणावर आज जर तुम्ही भाषणं ऐकली तर त्याच्यामध्ये कुठे लवजयाच्या गोष्टी केल्या जातात, कुठे त्या गोहत्याच्या गोष्टी केल्या जातात. आणि माणसांना आपापसात घडवलं जात आहे. म्हणजे माणसाने एकमेकांच्या उरावर बसावं, माणसामध्ये भेद राहावे,
म्हणजे मग त्यांचं या गोष्टीकडे लक्ष जाणार नाही की आपण गरीब आहोत आणि आपल्याला फक्त 10,000च रुपये पगार मिळतोय, देशातले 80% लोक भुके कंगाल आहेत, अशी जर परिस्थिती असेल तर त्याच्याकडे त्यांचं लक्ष जाणार नाही. मग ते ह्याच्यातच गुंतून पडतील कुठे. तर ह्याच्यामध्ये आपण लक्षात ठेवायला पाहिजे. पण तरीसुद्धा काही चांगल्या गोष्टी घडत आहेत. बाबासाहेबांनी जे सांगितलं होतं स्वातंत्र्य, समता, बंधुता, तर ती बंधुता नष्ट करण्याचं काम हे पहिल्यांदा करत आहे. एकदा बंधुता नष्ट झाली की मग स्वातंत्र्य पण नष्ट होईल आणि मग स्वातंत्र्य नष्ट झालं तर समता येणं शक्य नाही आणि समता आणण्यासाठी लोक संघर्ष करणार नाही, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्या बंधुतेच्या बाबतीमध्ये काही चांगल्या गोष्टी घडत आहेत. हे जे काही मोठ्या प्रमाणावर युद्ध चाललेली आहेत त्या युद्धाविरुद्ध गेल्या आठवड्यातच अमेरिकेतल्या तरुण मुलांनी मोठ्या प्रमाणावर निदर्शने केली. इस्रायल हमासचं युद्ध चाललं आहे. जवळजवळ अमेरिकेतल्या जवळजवळ सगळ्यात महत्त्वाच्या जी विद्यापीठं होती ती बंद पडली. तरुणांनी विद्यापीठाच्या आवारात तंबू टाकून याचा निषेध केला इस्रायल युद्धाचा. पॅलेस्टाईनच्या बाजूने मोठ्या प्रमाणावर ते विद्यार्थी होते. पॅरिसमध्ये सुद्धा हे घडलं. आपल्याकडे सुद्धा थोडंसं हे थोड्या प्रमाणात घडलं होतं. म्हणजे CA आणि NRCचा ज्यावेळी कायदा आला त्यावेळी मोठ्या प्रमाणावर लाखोंनी तरुण रस्त्यावर उतरले होते. तर ह्या काही गोष्टी आहेत, ही आशा आहे याच्यामध्ये. या तरुणांना हे नको आहे, तरुणांना चांगलं जगायचं आहे, त्यांना असे भेद नको आहेत. ही मोठी तरुणांमध्ये जी भावना आहे ती मोठी आशावाद निर्माण करणार आहे. मी फक्त एक गोष्ट सांगतो आणि थांबतो की माझा मुलगा सेंट जेवियर्स म्हणून जे माहीमला शाळा आहे, कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये होता. त्या कॉलेजमध्ये त्याचा ग्रुप असा होता की 2 मुस्लिम होते, आतिक आणि फहाद म्हणून, बाकी 2 ख्रिश्चन होते आणि 2 हिंदू होते. ते सगळे दुपारच्या वेळी एकत्र जेवायचे, एकत्र एकाच बागावर कचेरी करून बसायचं आणि जेवायचं. आणि रमजान आला त्या दिवशी एक दिवशी पहाटे आमचा मुलगा घरातले डबे शोधतोय. तर मी त्याला विचारलं, काय रे डबे कशाला शोधतोय? काय म्हणे, महिनाभर फळाद आणि अतिक आमच्याबरोबर दुपारच्या वेळी जेवायला नसणार आहे. त्या आम्ही सुद्धा ठरवलं आहे सगळ्यांनी की आपण पण रोजा करूया, मग संध्याकाळी फहाद आणि अतिकबरोबर भेंडी बाजारात जाऊन खाऊया. ही जी भावना आहे दुसऱ्याशी ही भावना तरुणांमध्ये आहे. 16 ते 20 ह्या वयाच्या तरुणांमध्ये ही भावना आहे. पण त्याच्यानंतर 20 वर्षाचा झाल्यानंतर तो ज्यावेळी तो प्रत्यक्ष जगण्याच्या मैदानात उतरतो त्यावेळी मग त्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव पडतो आणि मग ही सगळी त्या प्रेमाच्या बाबतीमध्ये सुद्धा बघितलं गेलेले राहुल गांधींनी देशभरचे प्रेमाच्या संदेश द्यायचे यात्रा काढली. त्याला सुद्धा तरुणांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला की नफरत की बाजार में मोहब्बत की दुकान खोलने आया हूँ असं म्हणणाऱ्या राहुलला मोठ्या प्रमाणावर तरुणांचा प्रतिसाद मिळाला. मला वाटतं हीच एक आशावादी गोष्ट आहे. आणि आपण जी संस्कृती म्हणतो त्या संस्कृतीमध्ये ह्या प्रेमाचा गौरव करणारी, एकमेकांविषयी आपुलकी आणि प्रेम निर्माण करणारी संस्कृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. गाणी नवीन लिहिली पाहिजे. जसं अलकाने सांगितलं तसं सगळा सोशल मीडिया पण वापरला पाहिजे. वेगवेगळी म्हणजे साहित्य हेच काय नाही, आता वाचत नाहीत लोक, त्यामुळे साहित्य हे काय मोठं बदलाचं माध्यम राहिलं नाही. पण गाणी आहेत, कॉमेडी शोज आहेत, अशा अनेक माध्यमातून आपण हे सगळं बदलू शकतो. शाहिरांना विनंती करेल की त्या सगळ्या शाहिरांनी सुद्धा ही नवीन माध्यम आहेत त्याच्यातून गाणी द्यायला, रॅपमधून गाणी गायला सुरुवात करावी, नव्या पद्धतीने गाणी गायला सुरुवात करावी आणि नव्या पद्धतीचं जे साहित्य म्हणून आपण त्यालाही साहित्य पण साहित्य आणि संस्कृतीचा भाग असलेल्या ह्या गोष्टी आहेत त्या आत्मसात कराव्यात आणि ह्या जगामध्ये एक प्रेमाची, आपुलकीची, एकमेकांना मदत करणाऱ्याची संस्कृती निर्माण करावी यासाठी प्रयत्न करावे. आजच्या साहित्य संमेलनातून सुद्धा हा संदेश आपण सगळ्यांना देऊया. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद जोरदार काळासाठी. आणि जसं तुम्ही म्हटलं तसं आपण या सत्राच्या शेवटी आलोय आणि जसं आपण म्हटलं की आपलं श्रमिक सांस्कृतिक साहित्य संमेलन आहे. पण हे संमेलन घेत असताना आपण युवा जो आहे, जो युवक आहे, जो युवती आहेत त्यांना आपण केंद्रस्थानी ठेवून कामगार आणि युवक यांचा कसा संबंध येईल आणि त्यांच्यामध्ये बंधुभाव कसा निर्माण होईल असा एक प्रयत्न केला होता. तर आता आपण सुगंधा गुंजाळ यांच्या आवाजामध्ये एक समाज प्रबोधनाचं गाणं ऐकूया. सुगंधा गुंजाळ. गाण्याचे बोल आहेत
ऐसा दस्तूर को पुढे सांग. अच्छा, सुगंधा ही आनंद नगर मधून आपल्या वस्तीमधून आलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या. थैंक यू सो मच सुगंधा. नेक्स्ट अभी क्या है कि हम सुबह से अलग अलग फॉर्म सुन रहे हैं ना, पोवाड़ा हुआ, लावनी हुई, हाँ अभी सुगंधा की इतनी सुंदर सी आवाज़ सुनी, तो थोड़ा सा फॉर्म चेंज कर देते हैं क्योंकि बच्चे थोड़े से यंग वाले थोड़े से बोर हो गए, उनको लग रहा है कि एक ही टाइप का गाना हो रहा है, तो थोड़ा सा अभी हम रैप सुनते हैं. हाँ, साहित्य का और एक आया अभी नया चल रहा है ना रैप, तो मैं हमारे जो रैपर है साई, उनको इनवाइट कर रही हूँ कि वो मंच पे आए और एक तड़कता रैप सॉन्ग गाए. साई हमारा गाना है बस्ती से यूथ है, लेकिन उससे पहले सुगंधा ने जो गाना गाया उसके लिए रोशनी जी या अलका जी उनको विनती है कि वो मोमेंट को देकर सुगंधा को सराहे.
आगे जाके भी वो इस तरीके से परफॉर्म हुए। हेलो, चेक चेक। थैंक यू। यस साई। थैंक यू वेरी मच। अभी वैसे तो आप सभी लोग बैठे हैं तो मुझे लगता है कि पूरा कार्यक्रम इधर ही खत्म कर दूं, लेकिन आप ऐसा होने नहीं दोगे। तो अभी हम खाने के लिए ब्रेक करते हैं। खाने के लिए जाने के लिए लेकिन आपको क्राउड मैनेजमेंट टीम है, आपको वो गाइड करेगी। पहले वो जो 4 लाइनें हैं वो पहले जाए।